नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते. वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते. पहिला दिवस हा वसुबारस असतो. गायीच्या पूजेने दिवाळीला सुरुवात केली जाते. यावर्षी वसुबारस 28 ऑक्टोबरला वार सोमवार रमा एकादशीसुद्धा आली आहे. रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी असते. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व, गाईला आपण गोमाताला देतो, गोमाता म्हणत असतो. गाईची पूजा जरी केली आणि त्यांना प्रदक्षिणा जरी मारल्या तरी 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. या रमा एकादशीच्या आणि वसुबारसच्या दिवशी तुमच्या जवळपास जर गोशाळा असेल तर तिथे जाऊन आवर्जून गाईची पूजा करा. गोठा असेल, गोशाळा असेल, जर तुमच्या घरात गाई असतील तर असं म्हटलं जातं, जिथे गाय त्या ठिकाणी विठ्ठलाचे पाय. बघा, तुमच्या घरात जर गाय असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्ही गायीची सेवा करता, तुमच्या गायीची सेवा घडते. रोज आपण गायीची सेवा करू शकत नाही, पण हो, वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची असते. आणि म्हणून तर आपण घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवतो की रोज आपल्याकडून विधिवत नाही तरी तोडकी मोडकी पूजा होईल, सेवा होईल. आज मी वसुबारस कशी साजरी करावी त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्या घरात गाय वासराची जर मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम जर तुमच्या जवळपास गोठा असेल तर तिथे जाताना आपल्या गाईसाठी गाईला म्हणतो ना आपण की गहू किंवा चण्याची डाळ खाऊ घालायची नाही. या दिवशी गाईला फक्त गूळ खाऊ घालायचा असतो, कारण एकादशी आहे आणि गाईचा सुद्धा उपवास आहे असं म्हटलं जातं. म्हणून आणि फक्त गुळाचंच गाईला नैवेद्य घालायचा असतो. त्याचबरोबर आपण जेव्हा गाईची पूजा करायला जातो, सर्वप्रथम गाईची पूजा करताना गाईच्या पायावर पाणी टाकायचं असतं. आपल्याला त्याच्यानंतर गाईला हळदी कुंकू अर्पण करायचं असतं, गाईचे दर्शन घ्यायचं असतं. शक्य असेल तर गाईला प्रदक्षिणे घाला, गुळाचा नैवेद्य गाईला अर्पण करा. या सगळ्या कृती करत असताना स्वतःची काळजी घ्या, कारण कधी कधी गाईकडनंही आपल्याला इजा होऊ शकते. तसं तर ती स्वतःहून काही करत नाही, पण दिवसभर इतके लोक येतात तर कदाचित कधी कधी गायीची लाथ लागणं हा साधारण गोष्ट आहे. म्हणून गोसेवा करताना पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि जवळपास जर गोशाळा असेल तर तिथे जाऊन आवर्जून दिवसभरात कधीही तुम्ही गाईची पूजा करू शकता. गाईची सेवा तुम्हाला करायची आहे. भगवान बाळकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेत होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईची पूजा अर्चना करणे खूप महत्त्वाचे असते. या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी उपवास करते. आता एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो, पण काही असं असतं की फक्त हा वसुबारसचा उपवास जो असतो तो दिवसभर फराळ करा, तुम्ही करू शकता. आणि संध्याकाळी आपल्याला गहू खायचे नाही आहे, म्हणून बाजरीची भाकर आणि गवाराच्या शेंगा ह्या खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा असतो. बऱ्याच बायका बऱ्याच ठिकाणी ही पूजा करायची प्रथा आहे. दिवसभर उपवास ठेवा. उपवास ठेवणं म्हणजे काही न खाणं असं नाही, तुम्ही खाऊ शकता. फक्त संध्याकाळी बाजरी भाकर आणि गवारीच्या शेंगा हा नैवेद्य दाखवूनही उपवास सोडू शकता, किंवा नैवेद्यात फक्त गूळ दाखवा आणि नंतर तुम्ही पदार्थ सांगितले आहे ते ग्रहण करायचे आहे आणि त्यावर उपवास सोडायचा. तुमच्याकडे पण वसुबारस उपवास याच पद्धतीने असते का ते सांगा. आमच्याकडे याच पद्धतीने असते. बऱ्याच बायका आपल्या मुलांसाठी करत असतात, कारण या दिवशी आपल्याला गाईची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते. म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. दिवाळीची सुरुवात याच दिवशी होते आणि वसुबारस तुम्ही घरातल्या घरातही तुम्हाला पूजा करायची आहे. काही कारणाने गोशाळा नाही आहे तर तुम्ही घरात गाईची तिच्या वासरासोबतही पूजा करू शकता. सुरुवातीला आपल्याला ही मांडणी करून घ्यायची आहे. तुम्ही ही पूजा सकाळीसुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी सकाळी करत आहे. प्रथम इथे मी दिवा लावून घेतला आहे. दिवा लावल्यावर आपल्याला दिव्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे. कारण कुठलीही कार्यक्रमाची सुरुवात, कुठल्याही देवाची सुरुवात आपल्याला ही देवांच्या साक्षीने करायची असते. म्हणून इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. दिव्याचं पूजन झाल्यावर सुरुवातीला येते ती गणपती बाप्पाची पूजा.
तर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. आता ही पूजा तुम्ही देवासमोर करणार असाल तर तुम्हाला वेगळा असं गणपती बाप्पा घ्यायची गरज नाही, कारण तिथे देवघरात आपण गणपती बाप्पाची आधी स्थापना केलेली असते. तर मी इथे एक विड्याचं पान घेते, त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करून घेते. आणि जर तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही गणपती बाप्पाची आंघोळ घालावी. मग आंघोळ घालताना आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. 21 वेळा केला तरी चालेल किंवा 11 वेळा केला तरी चालेल. गणपती बाप्पाची पूजा करताना ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा अखंड मंत्र जाप करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला लाल फूल व्हायचं आहे. आणि तुमच्याकडे जर दुर्वा उपलब्ध असतील तर तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वासुद्धा अर्पण करू शकता. नंतर गणपती बाप्पाला आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मी इथे फक्त गुळाचा नैवेद्य अर्पण करत आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून घेतला की गणपती बाप्पाला प्रार्थना करून घ्यायची आहे. प्रार्थना करून झाल्यावर आता आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. सकाळी करणार असाल तर सकाळी करा. जर तुम्ही मांडणी संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि आपल्याला प्रत्येक घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, म्हणून बाळकृष्णाच्या मूर्ती व आपल्याला वसुबारसच्या दिवशीच अर्थात अभिषेक घालून अनिवार्य आहे. बाळकृष्णाची मूर्ती चा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे. किंवा तुम्हाला जर पुरुष सुक्तम येत असेल तर तुम्ही त्याचीही एक वेळा पठण करू शकता. बघा, आपल्या प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. आणि काही काही ठिकाणी 33 कोटी देव मानले जातात. आणि तिला गोमातासुद्धा म्हणतात. गाईची उपयुक्तता ओळखूनच तिला देवी स्वरूप मानले आहे. गायीची थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा सुरू केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले होते. म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान बाळकृष्णाचा सेवा याची महती आहे जेवढी आपल्याला आपल्या गायीची आहे. म्हणून इकडे तुमच्याकडे जर फूल असेल किंवा हार असेल तर तो तुम्हाला भगवान बाळकृष्णाला अर्पण करून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला अखंड जाप करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर आपल्याला जी आपली गाय आहे त्या मूर्तीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यात गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आधीच्या काळी गोदान बऱ्याच प्रमाणात केलं जातं, हल्लीच्या काळी एवढं केलं जात नाही. दररोज आपण जर गाईची पूजा अर्चना केली तर आपल्याकडनं 33 कोटी देवांची सेवा केल्याचं फळ मिळतं. पण दररोज गोशाळेत जाऊन किंवा कुठल्याही गाईच्या गोठ्यात जाऊन पूजा करणं शक्य होत नाही. म्हणून तर घरात गायवासराची मूर्ती असणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी, वसुबारसच्या दिवशी गायीची तिच्या बछड्यासोबत म्हणजे वासरासोबत पूजा करायची असते. म्हणून तुमच्याकडे जर ही मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात गाय आणि तिचं छोटं पिल्लू अशीच एक जी मूर्ती आहे ती नक्की आणून घ्या. तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. इथे आपल्याला गाईच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. याने काय होईल, रोज तर आपण गाईच्या मूर्तीचा अभिषेक करू शकत नाही किंवा गाईच्या मूर्तीला आपण आंघोळ घालू शकत नाही. पण जर घरात मूर्ती असेल तर नक्की आपल्याकडून सेवा घडतात. सुरुवातीला आपल्याला गाईच्या पायावर थोडं पाणी टाकून आपल्या गाईची मूर्ती आणि संपूर्ण पायावर पाणी टाकून अभिषेक घालायचा आहे. आणि असेच मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे साक्षात गाय आहे आणि मीच माझ्या गायीची सेवा करत आहे. याचा सद्भाव आपल्याला गायीची मूर्तीची पूजा करायची असते. आता मूर्ती तामणातून काढून ती स्वच्छ वस्त्राने साफ करून घ्यायची. ज्या घरी गाय आहे ना त्यांच्या घरात विठ्ठलाचे पाय आहे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या केंद्रामध्ये नेहमी गायीची सेवा दिली जाते. पंचगव्य तर इतकं महत्त्वाचं मानलं जातं. पंचगव्य म्हणजे गायीच्या 5 पदार्थापासून बनवलं आहे. त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या बऱ्याच घरात गायीचं पंचगव्य प्रत्येक घरात असेल नसेल तर तुम्ही आवर्जून जवळपासच्या केंद्रात तुम्हाला मिळेल. आता हे झाल्यावर गाईला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गाईला आपल्याला फुलं अर्पण करायची आहे. आणि जर तुमच्याकडे गजरा असेल तर तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही ती सुद्धा गाईला अर्पण करायची आहे.
कारण गाय ही साक्षात देवी स्वरूप आहे. आपण गाईला पूजत असतो आणि हे सगळं करताना काहीही येत नसेल तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे आणि मनोमन हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात गोमाता आहे आणि मी तिची पूजा करत आहे. आता या दिवशी आपल्याला माहीत आहे की ना एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं जातं. मग गाईला काय नैवेद्य द्यायचा, तर आपल्याला गाईला कुठलेही धान्य खाऊ घालायचे नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले कुठले धान्य खाऊ घालायचे नाही. मग आपण गाईला काय खाऊ घालू शकतो, तर आपण ह्या दिवशी गाईला फक्त गुळ खाऊ घालायचा आहे. आणि इथे मी गाईला गुळाचा नैवेद्य अर्पण करत आहे. तुळस टाकून गाईला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. गाय ही सुद्धा साक्षात देवी आहे. तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करून आपल्याला भगवान बालकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला घरातल्या घरात ही पूजा करायची आहे. आणि जवळपास गोशाळा असेल तर अर्थातच तिथे जाऊन प्रथम कर्तव्य आहे की तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे. आता ही पूजा झाल्यावर जर तुम्ही सकाळी करणार असाल तर दुसऱ्याच दिवशीही तुम्हाला पूजा उचलायची आहे. आता ही पूजा उचलत असताना जे फूल आहे ते निर्माल्यात जाऊ द्या. प्रत्येक मूर्ती आपल्या ठिकाणी ठेवा आणि त्याच्याबरोबर जे काही गुळाचा नैवेद्य दाखवला आहे तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी ग्रहण करू शकता. घरात प्रत्येकाला थोडा थोडा तो गुळाचा नैवेद्य द्यावा आणि त्यांनी सुद्धा तो ग्रहण करावा. आपल्याही घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून गाय व गायीची पूजा केली जात असते. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.